सर्वांना नमस्कार। आज आपण सार्थ अमृतानुभवमधील 7व्या प्रकरणातील काही ओव्या घेत आहोत। दोरा सर्प भासा साचपणे दोरू का जैसा, द्रष्टा दृश्या तैसा द्रष्टा साचू, दर्परी अन्नी मुखे मुख दिसे हे न चुके, परी मुखी मुख सतुके दर्पणी नाही, तैसे द्रष्टा दृश्या दोहो साचकी देखता ठाऊ, म्हणून द्रसते वावो देखिले जरी, वावो कीर होये तरी दिसत आहे, येणे बोले होये आथी ऐसे तरी आनाते, देखुनी होय देखते तरी मानू येते, देखिले ऐसे येथे देखुनी का देखुनी, ऐक्य का नाना होऊनी, परिहायेने वाचुनी देखणे असे। याचा मराठीचा अर्थ आता, दोरीला जरी आपण सर्प मानला तरी मुळात जशी खरोखर दोरी असते त्याप्रमाणे जगत आणि परमात्मा यामध्ये खरा परमात्मा आहे। आरशात प्रतिबिंबामुळे पडमुख दिसते ते अगदी मुखाबर हुकूम हे तर खरेच, पण पडमुख हे खोटे की दृश्य या दोन्हीमध्ये द्रष्टा हाच खरा अधिष्ठान आहे आणि दिसणारे व त्याच्यापासून झालेले जग मिथ्या होय। दृश्य निश्चय करून मिथ्या आहे, पण दिसते ते खरे म्हणूनच दृश्य आहे असे माना। दोन मिथ्या पदार्थात एकाने त्याला दृष्टत्व आले म्हणजे मूळचे नव्हते हे म्हणणे ओघानेच प्राप्त आहे। अशा स्थितीला पाहो वा न पाहो, एक असो किंवा भिन्न असो, पण परमार्थात हाच एक आहे, ह्याच्यापासून दुसरे काहीच नसल्यामुळे पाहणे घडेल काय। काल रात्री थोडं झुमझुम पाऊस पडलेला आहे, बारीक। आता सध्या थोडं ऊन पडलेलं आहे। निसर्ग पहा, सगळं ढगाळ वातावरण आहे। सूर्योदय पहा, धन्यवाद।